आमदार सुधीर गाडगे आणि महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यात वादाची ठिणगी. महापालिकेत भाजप सत्तेला श्री गणेशालाच गटबाजीचा भडका. सभापती निवडीने अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर. महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर एकजूट दिसेल अशी अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात नेते आणि पदाधिकाऱ्यांमधील दुरावा वाढत असल्याचं चित्र समोर येत आहे. सभापती निवडीवेळी हा अंतर्गत संघर्ष उघडपणे दिसून आला. त्यातच भाजपाचे आमदार सुधीर गाडगे आणि महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यातील राजकीय दरी रुंदावल्याचं दिसत आहे. सत्ताधारी पक्षात कलह निर्माण झाल्याने गटबाजीचा भडका उडाला आहे. गेल्या दीड वर्षात भाजप अंतर्गत वेगवेगळे गट कार्यरत आहेत. निवडणुकातही पूर्वी आमदार गटाने निष्ठावंतांचा मुद्दा उपस्थित करत गटबाजी पहिल्यांदा चव्हाट्यावर आणली. त्यानंतर महापालिका निवडणुकीत उमेदवारी यादीवरून दोन्ही गटात शहाचे राजकारण रंगले आणि त्याचा फटका भाजपला बसला. गतवेळी बहुमतात असलेली भाजप यंदा काठावर पाचली. त्यानंतर महापौर निवडीवेळी थोडा संघर्ष झाला, पण तो चव्हाट्यावर आला नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौर उपमहापौर निवडीची सूत्रे हाती घेतली, पण आता विषय समित्यांच्या सभापतीवरून भाजप अंतर्गत कलह समोर आलाय. सभापतीपदासाठी नाव निश्चित करताना नेत्यांच्या गटाकडून आपापल्या समर्थकांना संधी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले आणि त्यातून महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला सभापतीपद देण्यावरून महापौरांसह काही पदाधिकारी नाराज झाले. महापालिकेच्या 7ही समितीवर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार युतीचे वर्चस्व आहे. विशेषतः प्रभाग समितीत बहुमत आहे, तरीही विरोधी काँग्रेसला एक सभापती देण्याचे कारण काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे आणि त्यातही महापौरांचीच प्रभाग समिती एक काँग्रेसला देण्यात आली. या समितीच्या सभापतीपदासाठी महापौर समर्थक रईसा शिकलगार यांनी अर्ज दाखल केला. निवडीवेळी त्यांचा अर्ज मागे घेण्यात आला, त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी आणखीन वाढली. भाजपाने महापालिकेत सत्ता मिळवली असली तरी नेतृत्वातील समन्वयाचा अभाव अधोरेखित होत आहे. पदवाटप आणि निर्णय प्रक्रियेत काहींची मते डावलली जात असल्याची तक्रार कार्यकर्त्यांमधून पुढे येत आहे. त्यामुळे पक्षातील दोन गटांमधील तणाव वाढल्याचं स्पष्ट दिसत आहे. दरम्यान पक्षातील ज्येष्ठ नेते आणि या मतभेदांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असले तरी सभापती निवडीच्या निमित्ताने उफाळून आलेले नाराजी नाट्य थांबवण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. आगामी काळात पदवाटप, समित्या आणि धोरणात्मक निर्णयांवरून ही गटबाजी अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.